बघा नागरिकांनो, एक महत्त्वाची ठळक बातमी या ठिकाणी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे अर्ज पात्र झाले आहेत त्यांचे आजपासून पैसे थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल त्याच खात्यात पैसे जमा होणार आहे. बघा, इथे महत्त्वाचा पॉईंट आहे की आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल त्याच खात्यात तुमचे पैसे जमा होणार आहेत. तुम्ही अर्ज भरता वेळी कोणतेही बँक खाते दिलेले असो तर तुम्हाला माय आधारच्या वेबसाईटवर जाऊन uid.government.in वरून तुम्हाला आधी सांगितलेल्या व्हिडिओप्रमाणे तुमच्या आधारला कोणतं खातं लिंक आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे. त्याच खात्यात तुमचे पैसे जाणार आहे. त्यानंतर बघा, माननीय आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी एक लोकसत्ता.com वर न्यूज दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. तर 31 ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर बघा, 31 जुलैच्या आधी अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात 3000 रुपये हे जमा होणार आहेत. तर या पद्धतीची न्यूज आहे आणि पैसे येण्याला सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा, तर या पद्धतीचा तुम्हाला मेसेज या ठिकाणी येणार आहे. युअर अकाउंट नंबर हॅज क्रेडिटेड INR 3000. 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जमा झालेले आहे. या पद्धतीचा मेसेज तुम्हाला येणार आहे. तर याकडे तुम्ही लक्ष द्या. तसेच आता काही नवीन न्यूज आहे ते सुद्धा मी याच्या पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. पात्र ठरलेल्या 27 लाख महिला लाभापासून आता वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली. कारण या महिलांच्या बँक खात्याला अजूनही आधार कार्ड लिंक केलं नाही. 17 ऑगस्टला या योजनेचा शुभारंभ होतोय. त्यामुळे पुढील 3 दिवसात आधार कार्ड बँक खात्यात जोडण्याचं मोठं आव्हान महायुती सरकारसमोर आहे. या योजनेअंतर्गत तब्बल 1,35,00,000 महिला पात्र ठरल्यात. मात्र शुभारंभापूर्वी यातल्या तब्बल 27 लाख महिलांचं बँक खातं आधारशी लिंक करण्याचं मोठं आव्हान आहे. अन्यथा या महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे. बघा, 17 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,35,00,000 पात्र महिलांची नोंद झालेली आहे. 27 लाख पात्र महिलांचं बँक खातं आणि आधार लिंक बाकी आहे. केवळ 3 दिवसात 27 लाख बँक खाती लिंक करण्याचं मोठं आव्हान असणार. महिन्याचे अर्ज करतील त्यांना 3 महिन्याचे पैसे मिळतील. 4,500 रुपये, 1,500 आणि 1,500. तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होते. ते असं म्हणतात पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही. त्यांना चांगलं तुबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल. लाडकी बहीण योजना आपण तयार केली तर 4-5 टक्क्यांनी आपण पुढे चाललो गेलो. आता लाडक्या बहिणींचा प्रचंड त्रास महाविकास आघाडीला होतोय. ते रोज लाडक्या बहिणीवर बोलतायत. पहिले त्यांनी प्रयत्न करून पाहिला, कोर्टामध्ये गेले, हायकोर्टात गेले ही योजना बंद करा. हायकोर्टाने ऐकलं नाही. हायकोर्टाने त्यांची पिटिशन फेटाळली. मग सांगितलं योजनेमध्ये पैसेच नाहीत. पुढच्या बजेटपर्यंतचे सगळे पैसे आपण ठेवल्यात, याचा दाखलाच आपण दिला, मग याची थोबाडं बंद पडली. आता हे सांगतात 1500 रुपयांनी काय होतं. अरे बाबा, तुम्ही सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले. या देशामध्ये, या राज्यामध्ये महिन्याला 1500 रुपयाचं महत्त्व काय आहे आमच्या गृहिणींना त्यांना समजतं. महिन्याच्या शेवटी जेव्हा वेळ बसवावा लागतो त्यावेळी या 1500 रुपयाचं मोल काय आहे त्यांना त्या ठिकाणी समजतं. पण जे लोक हॉटेलमध्ये जाऊन 1500 रुपयाची टिप देतात त्यांना याचं महत्त्व कधीच समजू शकत नाही. त्यामुळे हे
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले अशाच प्रकारे आमच्या गरीब बहिणींचा त्या ठिकाणी थट्टा करतील, मजाक उडवतील. पण आमच्या बहिणींना हे लक्षात आलेलं आहे हे सावत्र भाऊ आहेत, हे कधीच आपल्याकडे लक्ष देऊ शकत नाही. या सावत्र भावांपासून सावधानच राहावं लागेल.